महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वळण येतंय का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? दसरा मेळावा युतीची घोषणा करणारा ठरणार का? ठाकरे बंधूंची शिवतीर्थावरची बैठक आणि त्यातून निघणाऱ्या शक्यता. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? दसरा मेळाव्याच्या निमंत्रणावरून राजकारणात नवा अध्याय सुरू होणार का? उद्धव आणि राज ठाकरेंच्या या भेटीतून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणांना आता किती कलाटणी मिळणार? 2009 पासून चालत आलेला मतभेद आता इतिहास जमा होणार का? चला बघूयात सविस्तर. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आणि आपण बघताय कट्टा टाइम. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी घटना घडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी शिवतीर्थावर तब्बल 1.5 तासाहून अधिक चाललेली बैठक घेतली. 2 महिन्यातील ही 4थी भेट असल्याने या भेटीचं महत्व अधिकच वाढलंय. 2009 पासून ठाकरे बंधूंच्या राजकीय मतभेदांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वादळ उठवली होती. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र वाटचाली केल्या. कधी कट्टर विरोधक बनले तर कधी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधला. मात्र आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवतीर्थावर झालेल्या या भेटीत दसरा मेळाव्या संदर्भातही चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहतील का, की या निमित्ताने एखादी मोठी घोषणा होणार, हा सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे. काही वृत्तांनुसार दोन्ही नेत्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केली असून जागा वाटपावरही विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे. ही भेट केवळ कौटुंबिक नसून राजकीय स्वरूपाची होती हे स्पष्ट दिसतं. दोन्ही नेते जर खरोखर एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून जाईल असं तज्ञांचं म्हणणं आहे. विरोधी गटात एकत्र असल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे युतीमुळे मुंबईसह राज्यात मोठे समीकरण बदलू शकतं. आता प्रश्न असा आहे की दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? आणि जर तसे झाले तर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या नव्या टप्प्यावर पोहोचेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर मंडळी, ठाकरे बंधूंच्या या भेटीतून पुढे काय घडतंय याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुमच्या मते उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण कितपत बदलून जाईल? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.